परिवर्तन घडवण्याची ताकद आणि राज्य पलटून टाकण्याची ताकद जी असेल जी ताकद आमच्या ह्या सगळ्या शक्तीची आहे। तुम्हाला मी आजच सांगतो 7 ते 8 नगरसेवक नगरसेवक तुमच्याकडे आम्ही आणून देणार आहे। पहिल्यांदा घटना असेल की मुलांनंतर वडील यालाय पक्ष प्रवेश झालेला आहे, काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादीत आणि हा अंतिम म्हणजे आता फुल स्टॉप। आपण आज संकल्प सोडूया तडके साहेबांसोबत दादा असते बरं झालं असतं। मुश्रीफ साहेबांच्या बरोबर विधानसभेत आणि 2 सहकारी असणार विधानसभेत आम्ही ह्यावेळी संकल्प सोडूया, कारण हे फार महत्वाचा मुद्दा आहे। कारण तुमच्यावर तुमच्या 2 सहकारी विधानसभेत असले पाहिजे, एमएलसीच एक म्हणून असला पाहिजे, जिल्हा परिषद पंचायत समिती सोडून द्या, आपण चर्चा करते बरोबर आहे। तुम्हाला मी आजच सांगतो 7 ते 8 नगरसेवक नगरसेवक तुमच्याकडे आम्ही आणून देणार आहे, हे सुद्धा यामध्ये उल्लेख करणार आहे। आम्ही बोलतो ते करतो। हा ऍक्च्युअल कोल्हापूरला 25 तारखेला कार्यक्रम घ्यावा असं दादांचं म्हणणं होतं, पण आम्हाला असं वाटलं की तिथं दुसऱ्याच ठिकाणी जाऊन असा कार्यक्रम करणं बरं नाही आहे, पण आजची 23 तारीख ठरली होती। ही मोळे आहेत जे ते शिवाजी महाराजांच्या काळातले जसे आहेत तसे कार्य ते माझे आहेत, ती लहान लहान वाटतील तुम्हाला, पण परिवर्तन घडवण्याची ताकद आणि राज्य पलटून टाकण्याची ताकद जी असेल जी ताकद आमच्या ह्या सगळ्या शक्तीची आहे। मी अनुभव घेतलेला आहे। आणि डोंगळे आज घटस्थापनेला कुठलाही बसवण्याचं काम करतील, राष्ट्रवादी जोरात जेवढं चालेल तेवढी जोरात आमची राहील। मुलगा आमचा सरचिटणीस पण तुमच्या योग ह्याच्यात करतो, चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करतोय। हे पहिल्यांदा घटना असेल की मुलांनंतर वडील यालाय म्हणजे मुलगा आम्हाला सिनियर आहे ह्या पक्षात, ही पहिली घटना असावी राज्यातली, पण हे मान्य आहे। काही तटकेसार माहिती असावं म्हणून सांगतो, थोरले साहेब जे मुख्यमंत्री होते, 93ची घटना मी बोलावलंय, त्यावेळी दादांना जिल्ह्यात पहिल्यांदा नेणारा माणूस आणि मेळा विसरायचा घेणारा माणूस मी अरुण डोंगळे आहे 1993। आणि आज जे कार्यकर्ते जे सगळे आहेत त्यांचे वडील असतील ते बाहेर आज आहेत, पहिल्यांदा आमदार म्हणून आमच्या जिल्ह्यात नेलं, नंतर दादा मंत्री झाली, आमदार झाली, आज मोठे व्यक्ती झालेली आहेत असा हा। आणि त्यावेळीची परिस्थिती 93ची जर असं कोणाला माहीत नसेल सांगणं गरजेचं आहे। फार मोठी शक्ती एक मनपा म्हणून काम करत होती, त्या शक्तीच्या विरोधात आव्हान करून आम्ही मेळावा घेतला होता आणि एक वातावरण त्याविषयी आम्ही बदल करण्याची व्यवस्था केली होती। असा परवाच्या विरोध काम करणाऱ्यांची ताकद असलेला माणूस आहे। मुश्रीफ साहेबांनी आदेश द्यायचा आणि पुढचं अनुकरण होईल एवढी ह्या निमित्ताने मी करतो। बोलणं आणि कृती हे सुद्धा विसक्त नसावी एवढंच तुमचा मला ह्या निमित्ताने तुम्ही अनुभव घ्याल एवढंच मी तुम्हाला सांगतो। मी बोलतो तेच करतो। गोकुळ हा विषय सोडून द्या, हे आता काय आपल्या होमटाऊन आहे, पण बाकी सुद्धा बँक असेल, तुमचं जिल्हा परिषद असेल, कॉर्पोरेशन मध्ये पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या मागे राहू एवढीच ह्या निमित्ताने ग्वाही देतो। पक्ष प्रवेश झालेला आहे, काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादीत आणि हा अंतिम म्हणजे आता फुल स्टॉप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।